नमस्कार, माझे नाव गौरव भगवत गुळे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. माझा हजेरी क्रमांक 8. आमच्या मराठी शिक्षक श्रीमान सलगर सर यांनी आम्हाला पाठ क्रमांक 3 लाखाच्या कोटीच्या गप्पा याचे लेखक वसंत जोशी हा पाठ शिकवलेला आहे. त्यांनी आम्हाला हा पाठ नाटिके स्वरूपात सादर करण्यास सांगितले आहे. मग त्यामध्ये कलाकार आहेत मी आणि माझे वर्गमित्र. चला तर मग बघूया हा पाठ कसा आहे. इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले. कुणी मात्र बुक स्टॉलवरील वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. त्यातील 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर बसून चर्चा करत होते. सुमारे तासभर चर्चा झाल्यानंतर ते दोघेही कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता. त्यापैकी एक होता म्हातारा आणि दुसरा तरुण. म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, तुझे पक्क झाले की नाही? असं का मला विचारतात? मी पासपोर्ट काढला, व्हिसा मिळवला, टेलरने कालच कपडे शिवून दिले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आताच वापरायला काढले. अरे राजा, ते घड्याळ फार महागाचं आहे. 10,000 रुपये मोजले त्यासाठी. तुला मी मला प्रोसाठी 50 रुपये पुरतील ना? तेवढी रक्कम तुला मुंबईला गेले तात्काळ देईल. पण मला सांभाळून जायचं ना. पण का तुमच्या 50,000 रुपयात इंग्लंडला 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख रुपयासाठी लागतील. कोटीपती काकांचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिले तुम्हाला चालेल का? नको नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घेऊन टाक. तुझ्या अभ्यासासाठी निवांत जागा व वेळ हवी आहे. काका, त्यासाठी एका वर्षाला 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षाचे 45 लाख रुपये लागतील. त्याची सोय मी आता यशस्वी करू शकतो. बँकेतील शेअर विकल्याची नगद 80 लाख रुपये किंमत आहे. देऊ का सांग? नको नको नको, गाडीत बसल्यावर द्या. काका, आम्हाला कॉलेज झाले, मोटार नाही हवे, मी चालत कसं जाणार? त्यासाठी 20 लाख रुपये तरी लागतील. ती रक्कम मी आता माझ्या या बँकेतच आहे. आजच बँकेतून तेवढी रक्कम काढली आहे. काका, मला सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशाचे 1 वर्ष तरी किमान राहावे लागणार. त्यासाठी मी निमा खर्च करणार आहे. आईने मला 40 वयाचे दागिने दिलेले आहेत. ते मी निमा खर्च करणार आहे. आईने मला 40 वयाचे दागिने दिले. राजा, तू काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर बनून भारतात परत ये. त्यासाठी वाटते तेवढा खर्च करायला पैसे मी तयार आहे. आपल्या चहाची 2 मळे असं पडले तर 1 मळे विकून जे 10 कोटी आले आहेत ना, तेही माझ्या या बँकेच्या वरती खपेतच ठेवलेले आहे. देऊ का सांग? त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली आणि ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर ते बसले. 5-10 मिनिटातच ते पेगायला लागले आणि चक्क भरायला लागले. केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं. त्यापैकी तरुण प्रवासी उठला आणि त्याने पाहिले त्याच्या सीट खाली बॅग आहे की नाही. तिथे बॅग नव्हती आणि त्याने त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवले. अरे उठ उठ, आपल्या बॅगा कुठे गेल्या? अरे, आपल्या बॅगा कुठे गेल्या? अरे बापरे, आता मोठा घोटाळा झाला. तुमच्यासारख्या लखपती माणसानं असं थ्री टायरिंगमधून जाणं योग्य नाही. इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारता असताना तुमच्या बॅगेमध्ये किती रक्कम आहे हे उघड मोठ्याने सांगत होता. ते कोणीतरी भामट्यानं ऐकलं असणार, त्यानंच तुमच्या बॅगा पळवला. आता हरिहरी करत बसा. आता तुमची जाम नुकसानी झाली. कल्याण रेल्वे स्टेशन पोलिसांकडे आता कंप्लीट तरी करा. बॅगा चोरी केल्याची बॅगा सापडतील. मुंबईला जायपर्यंतच्या खर्चासाठी तुमच्याकडे पैसे आहेत ना? का मी देऊ? नको नको नको, माझ्याकडे 3-4 रुपये आहेत. त्यात आम्ही जास्त खर्च भागेल. पण आता आपल्या बॅगा चोरी केल्या, मग आपली जाम नुकसान झाली. त्यामध्ये माझ्या मिशा होत्या. आता
शिवाजी महाराज गेले गेले मला डबल विषय घ्यावा लागतो, म्हणजे 10 रुपये डबल दंड बसणार मला. म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? कोट्यावधीच्या रकमा सगळ्या बॅगा चोरल्या गेल्या आणि तुम्ही शांत आहे, एवढी कशी शांत? अहो आपण नाटकावाली, मी राजा गोसावी आणि शरद तळवरकर, आमच्या बॅगात फक्त आमचं मेकअपचं सामान होतं. मग इगतपुरी स्टेशनवर लाखाकोटीच्या गप्पांचं काय? अहो आम्ही वेळ घालवण्यासाठी आमच्या नवीन नाटकाची रिहर्सल करत होतो. बर बर